आई अंबाबाईची आणि आमच्या आई साहेबांची शपथ घेऊन सांगतो. मास्तरीनबाई, आमच्या काळजावर फक्त तुमचंच नाव लिहिलंय. ते फक्त तुमच्यासाठी धडधडते. तुम्ही आमचा श्वास आहे, आमचा ध्यास आहे आणि तुमच्या संग आमच्या जगण्याचा प्रत्येक क्षण खास आहे. आमचा तुमच्यावर लय जीव आहे मास्तरीनबाई. आमचं तुमच्यावर काल बी प्रेम होतं, आज बी प्रेम आहे आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. मम्मी झालं एकदाच आवरून. लय वास मारत होता ग. बरं मला सांग, तो तुझा अवतार कसा काय झालता? सांगते मम्मी. चांगला प्रश्न विचारलायस मम्मी. म्हणजे नाही का काय झालतं, ती मास्तडी ती नाही का नटून थटून आधी पठीसनी भेटायला जात होती ग आणि मी तिच्या मागावर होते. मग माझा जो काय अवतार झालता का नाही तो मी तिचा करायला गेलते. असे वे बर काय नेहमी सारखी तोंडावर आपटलीस, हा तिच्या पायात पाय घालाय गेलीस आणि थोबाडावर आपटलीस ना? आहे का नाही मम्मी? तुझ्यासारखी मम्मी असल्यावर तेच होणार आहे माझ्या नशिबात. आता माझं काय? हा तूच बोलवलंस ना मला फोन करून सारखं धाये कुठे आहे कुठे आहे, घरला ये लवकर घरला ये. नाही तर तिचा अवतार केलाच असता ना मम्मी. अगं तुला काय पडलंय चंचे? आणि तुला हे समजा कराय कुणी सांगितलं होतं? मम्मी अगं मी तिथं गेले म्हणून मला कळलं का ती मास्तडी त्या सरगम मॅडमला काय काय बोलली, म्हणून मला काडी लावता आली. वय ते बी खरंच आहे म्हणा. बघूया मम्मी. काडी तर लावलीये पर आता भडका किती उडतोय. बरोबर. आपण आपले हात मात्र शेकून यायचे. शेवटी तुम्ही आमच्या प्रेमात पडलात. कसं कळलं ना पण तुम्हाला माझ्या मनातलं? खरं सांगा, तुम्ही जेव्हा जेव्हा हिट देत होता की नाही तेव्हा तेव्हा मला ते कळत होत. ते आपण उसाचा रस प्यायला गेलतो, त्या काका काकीनं बघून तुम्ही काय काय म्हणला होता मला कळलं होतं तेव्हा. आणि तुम्ही म्हणला होता ते आपण अंगणात जाऊन शतपावली करूया काय, तेव्हा पण तुम्हाला ते बोलायचं होतं. खरं सांगा, आपण पण असंच म्हातारा होईपर्यंत संसार करायचा, शतपावली वगैरे करायला जाऊया. मला तुम्हाला असं सांगायचं होतं. तरी काहीच बोलला नाहीत ना? तुम्ही सांगशील म्हणून वाट बघत होतो मी. सॉरी मास्तरीनबाई. पण खरं सांगा, तुम्ही जेवढा आमचा छळ केला तेवढाच आम्ही पण तुमचा केला की नाही? केला ना? मुद्दाम केलत ना? मुद्दाम छळलत ना मला? अहो छळ काय तुमचा काय आमचा काय? जो काय छळ झाला तो प्रेमातलाच झाला की नाही? त्याची मजा असते असते की नाही? कसली मजा. तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे ना मी, तेव्हा दरवेळी माझ्या घशाला कोरड पडायची. हे बघितलं. आणि तुम्ही आत्ता बोलचिला मग बोलचिला यो विचार करून करून माझ्या घशाला कोरड पडायची माहिती आहे? पण मी खरं सांगू, हे सगळं मला देवीच्या साक्षीनं मंदिरात जाऊन बोलायचं आणि मग जोडीनं देवीचं दर्शन घ्यायचं. खरं तर आजचा दिवस चांगला होता म्हणूनच मी तुम्हाला मंदिरात भेटायला बोलले. मग मंदिरातच गेलो असतो की तुम्ही सगळे इथंच बोलला. अहो राहुलच नाही, मला भावनेच्या भरात बोलून गेले. असं देव चाल, तिथं काय नाही इथं काय, देव सगळीकडे असतोय. या तळ्यातल्या पाण्यामध्ये देव आहे असं समजूया आणि ह्या देवाच्या साक्षीने तुम्ही बोलला है की नाही? पण आपण जाऊया ना मंदिरात, घेऊया देवीचं दर्शन. जाऊया की, देवीच्या दर्शनाला येळ कशाला घालवायचा, जोडीन जाऊया चला.
अधिपती आणि अक्षरा अजून का नाही आले? खूप वेळ लागलाय ना? बहुतेक अक्षरा बोलली असेल अधिपतीला तिच्या मनातलं आज. जाऊ दे, हा असा विचार नको करायला. पुन्हा आपलाच भ्रमनिरास व्हायचा ती बोलली नसेल तर. काय हो, आज एवढी सजावट वगैरे केल्या? काय आज आहे का काय? कोण वार आहे आज? अहो महाआरतीचा सोहळा असतो, मोठा उत्सव असतो. खरं तर म्हणूनच मी ठरवलं होतं की इकडे तुम्हाला घेऊन यायचं आणि इकडे सगळं सांगायचं. इथं एवढ्या गर्दीत सांगायचं होय? एकट्यात सांगायची हिंमत होईल की नाही माहित नव्हतं, म्हणून म्हटलं गर्दीत तरी प्रयत्न करून बघूया. हा, हिम्मत केली तुम्ही, खरंच जरा उशिरा गेली, पण ठीक आहे, एवढी तरी केली आहे का नाही? तसं का होईना, आहे का नाही? देर आहे दुरुस्त आहे. भगवान के घर में देर है अंधेर नहीं बाबा. अधिपती चला आरतीचं ताट राहिलंय फक्त. त्या अण्णांच्या दुकानात घेऊया की चला. सरस. अरे या 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 धाकले सरकार या. स्वागत आहे तुमचं, या. वा वा, गुरुजी स्वतः स्वागताला. सुखाने संसार करा. हा, अगदी वेळेवर आलात बघा तुम्ही. आता थोड्या वेळात महाआरती सुरू होईल. आता महाप्रसाद घेऊनच जायचं बरं का तुम्ही. एवढा योग जुळून आलाय म्हणल्यावर असंच कसं जाणार आम्ही? अण्णा नमस्कार. नमस्कार अधिपती सरकार. तुम्ही एकटेच, थोरल्या सरकार नाही आल्या? हा हो, मला बी माहित नव्हतं आज इथं महाआरती वगैरे आहे ते. या म्हणल्या म्हणताना आलोय मी आज इकडे. वा वा, छान छान छान. अरे या, त्यांचं स्वागत करूया. अरे वा, स्वागत विगताने कशाला काढलं, पण हे भारी आयडिया आहे. छान. हा? धन्यवाद मंडळा बरे. हा वा, वृक्षारोपणाचं ह्याने बी मनावर घेतलं वाटतं. वहिनींना सुद्धा घेऊन आला. छान. मी असं घेऊन आलो नाही, ह्या मला घेऊन आल्या. थोरल्या सरकार आलं असतं तर आम्हाला बरं वाटलं. आमचे आभार त्यांच्यापर्यंत पोहोचवा. हो, आभार कसले. काही साहेब काय म्हणतात माहिती आहे का, देवाच्या कामात आणि गरिबाच्या दानात कवा काही कमी नाही पडलं पाहिजे. चला सरकार, आता तुम्ही शांतपणे दर्शन घ्या, ओटी भरा, प्रदक्षिणा घाला. कसं आहे, थोड्या वेळाने आरती सुरू होईल, मग सगळं गर्दीचं होऊन जाईल. बरोबर. चालेल. चला, हे जरा घेता का अण्णा? हे जाताना द्या बरं काय. चला. नक्की. चला. चहा घ्या. तुम्ही तरी घेणार ना? व तुम्ही तरी? मी घेणारच आहे, असं का म्हणताय? नाही म्हणजे भुवी चहा घ्या नाही म्हणली म्हणताना विचारलं. अच्छा, बरं. अधिपती अक्षरा आले? त्यांचा काही फोन वगैरे आलाय? नाही ना, व अजून आले नाहीत ती. भुवी फोन करत होती पण तिचा बी फोन उचलला नाही त्यांनी. नाही उचलला ना? बरं झालं. म्हणजे काय नाही हो आई, तुम्ही तो चहा द्या मला. द्या. आई, हा? मगाशी खाली काहीतरी आवाज ऐकू येत होता, काहीतरी गोंधळ चालला होता. तुमचीच मुलगी मोठमोठ्या आवाजात काहीतरी बोलत होती. काय झालं होतं? नाही काय नाही, ते भुवी जरा चिडली आहे सुनबाईवर. अक्षरावर? आता काय झालं? काय आहे, अधिपतीच्या पायाला लागलंय ना व. तर अशा परिस्थितीत सुनबाईनं अधिपतीला बाहेर भेटायला बोलावलं. म्हणताना जरा डोसकं फिरलंय तिचं. तुमच्या लेकीचं काय सतत डोकं फिरलेलं असतंच या ना त्या कारणानं. आणि त्यात जर अक्षरानिमित्त असेल तर मग संपलं. आता नवरा बायको आहेत, ते त्यांचा संसार आहे, त्याच्यामध्ये आपण किती नाक खुपसायचं, किती मध्ये लुडबुडायचं, याला काहीतरी तारतम्य हवं की नको? त्याला स्वतःला काही कळत नाहीये, कोणी सांगितलं तर ऐकून घेत नाही. खरं तर कोणीतरी खडसावून सांगायला पाहिजे तिला. पण कोण सांगणार? तुम्ही सांगणार नाही, कारण तुमची लाडकी लेक आहे.
शिवाय ते तुमचं ऐकत नाही. मी सांगायला गेलो तर आमची भांडणं होतील, घरातली शांतता भंग होईल. तर मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायची कोणी? त्यापेक्षा शांत राहिलेलं बरं. बरोबर ना आई? हा? बरोबर ना? हा. देवी आईचा देवी आईचा चला, दर्शन झालं, देवीचा आशीर्वादही मिळाला. आता प्रदक्षिणा घाला. तोपर्यंत मी आरतीची तयारी झाली का ते बघतो. चालतंय. चला. आज खरं लगीन झालं आपण, आहे की नाही? तेव्हा फक्त विधी झाली होती, आज आपण मनाने एक झालो. आज खऱ्या अर्थानं संसार सुरू झाला आपला. आई, आशीर्वाद दे. थांबा थांबा, काय काय करताय? देवीचा आशीर्वाद आहे, मी फक्त केसात माळतोय. माळू नको. देवीच्या साक्षीनं सांगतो, ह्यो एकच जन्म नाही, पुढचे 7 जन्म तुमच्यावर असंच प्रेम करत राहणार आम्ही. मी साहेब, नवऱ्याच्या पण पाया पडायला लागतात. ओ, काय कराल? हो, तर त्यांनी सांगितलं ना, नवऱ्याच्या पण पाया पडायच्या असतात. त्या मस्त सांगतील, आम्हाला चालत नाही. मग आम्ही बी पडणार तुमच्या पाया. अधिपती काय चाललंय पाया पडून? नाही मी पाया पडणार. रीतच आहे तशी. आमची बी अशीच रीत आहे, तुम्ही पाया पडला की आम्ही पाया पडणार. काहीतरी बालिशपणा करू नका. काय मला बालिशपणा नाही, तुम्ही उगा अहो, कबड्डी मला खेळू नका पा- माझ्या संग.
अगं असा अस्वस्थ होऊन फेऱ्या मारण्यापेक्षा अधिपतीला फोन लावून बघ की. आणि केला नसेल होय. इतक्यांदा फोन केला उचलला नाही त्यांनी. तुमचा फोन घेतला नाही असं कधी होत नाही. आम्हाला लई काळजी वाटायला लागल्या. अगं मग परत एकदा लावून बघ की. कामात असेल, लक्ष नसेल त्याच. नाहीतर ते तुम्ही काय म्हणतात ते सायलेंट वर ठेवला असेल फोन. नाही उचलला. ओंकारला फोन करून बघतो. थोरले सरकार. हॅलो ओंकार, अधिपती आले होते का फॅक्टरीत? हो आले होते, पण काहीतरी दुसरं काम आलं म्हणून बाहेर गेले. काय झालं, घरी आले नाही का अजून? ते घरी आले असते तर तुला फोन केला असता काय आम्ही? ते कुठं गेलेत काय माहित आहे का? नाही, काहीतरी काम आहे म्हणून बाहेर जातो असं म्हणाले. मला वाटलं त्याच्यानंतर घरीच आले असतील. नाही, अजून घरी आले नाही. मी फोन करतो त्यांना. म्हणजे आमचा फोन घेतला नाही, तुझा फोन घेतील वाटतं. मी त्यांना फोन करतो आणि जर त्यांनी माझा फोन उचलला ना तर मी तुमचा निरोप त्यांना देतो थोरले सरकार. आम्हाला तिथं ताबडतोब फोन करायला सांग. हो हो. काय झालं ग? ओंकारला काय माहित नाही, कुठेतरी बाहेर गेलेत ते. असं होय? मग एक काम कर की सुनबाईला फोन करून बघ. सुनबाईंशी फोनवर नाही बोलणार आम्ही. त्यांच्याशी जे काय बोलायचंय ते समोरासमोरच बोलू. ताई, आता इकडची रांगोळी सुद्धा काढून झाली या. आता आपण पाठीमागच्या बाजूला काढूया. वय पटकन काढूया, आता आरतीची वेळ बी होत आली. सांभाळू ना, पाय सांभाळू. आता काय नाही एवढं, आता तुम्हाला उचलून घेतली होती. तुम्ही एवढं सगळं मनातलं बोलून दाखवल्यानंतर काय, जरी बेशुद्ध पडलेलो असतो तरी टमध्ये उठून बसलो असतो. पायाचं काही कौतुक आहे तो झाला बरा. कसलं भारी मास्तर, मी तुम्ही सगळं मनातलं कसलं भारी सांगितलं. आई शपथ. हो ना. खरं सांगू काय, आपल्या लगीन झालं तेव्हा विधी विधी झाली होती, सगळ्या आनाबाका वगैरे घेतल्या होत्या आपण, पण तेव्हा तुमच्या मनातच काय नव्हतं. पण आता तुमच्या बी मनात संगीत वाजते हो. आता खरी मैफिलीला सुरुवात झाली असं वाटायला. माझ्या मनात प्रेम नसलं म्हणून काय झालं? मी तुम्हाला जी वचनं दिली होती ती सगळी माझी कमिटमेंटच होती आणि ती आयुष्यभर पाळायची हे मी तेव्हाच ठरवलं होतं. आणि शिवाय काही असलं तरी माझ्यासाठी आपली मैत्री, आपलं नातं जास्त महत्वाचं होतं. आणि लग्न माझ्या इच्छेविरुद्ध झालं असलं तरी त्यामध्ये तुमची काहीच चूक नव्हती. पण हे समजून घ्यायला मनाचा लय मोठेपणा लागतो. तुमचं मन काय कमी मोठं आहे? किती समजून घेतलं मला, नेहमी साथ दिली. त्यामुळे माझ्या मनात प्रेम जरी नसलं तरी तुम्हाला त्रास होईल असं मला काहीच करायचं नव्हतं कधीच. आणि म्हणूनच मी लग्नाला उभी राहिले खरं तर. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की काही झालं तरी हे नातं निभवायचं. ते जाणवलं तुम्हाला? होय, एकतर मी असा अडाणी गोळा, आमच्या आई साहेबांचा शिक्षणावर राग, पण तरी निभवलं तुम्ही नातं. मी ठरवलं होतं माझा शिक्षणावरचा विश्वास, शिक्षणावरचं प्रेम यातलं काही ढळून न देता मी तुमच्याशी जुळून घेऊच शकते. मी ठरवलं होतं अशाही वातावरणात आपण आपलं कर्तव्य निभवायचं आणि तुम्हाला छान साथ द्यायची. पण आता काय बी झालं तरी ही साथ सोडायची नाही बघा मास्तर. पाक म्हातार होईपर्यंत हात बित पडली, कवळी बसली, झालो त्याची मास्तर सोडायचं नाही. कवा हसत खेळत, कवा भांडत रुसत का होईना, पण प्रेमानं हाकायचं बघा संसाराचा गाणा. आणि असेच रंग आपल्या संसारात असायला.